Myself architect Ranjit Patil. We are on खामगाव रेल्वे स्टेशन राईट ना. आज 2026 सुरू आहे. 2016ला एस्टॅब्लिश झालेला आहे खामगाव रेल्वे स्टेशन. हा खामगावला सराउंडिंग हा इकडे समोरूनच नॅशनल हायवे नंबर 6 आहे आणि ब्रिटिश काळामध्ये हा डेव्हलप झालेला आहे 2016 साली. इथला मेन रूट आहे खामगाव ते जलम. म्हणजे एक इंग्रजांच्या काळात इथे फार मोठी पूर्वी खामगावला कापसाची व्यापारपेठ होती आणि इथे कालांतरानंतर इकडे चांदी पण फेमस झाली खामगावची. त्याला सिल्वर सिटी देखील म्हणतात आणि अर्लियर दे कॉल्ड ॲज कॉटन सिटी. आणि इथं हा माल मुख्यत्वे करून सरप्लस अमाऊंटमध्ये खूप जास्त इथे जिनिंग प्रेसेस वगैरे होत्या. तर कापसाचं प्रमाण फार होतं. इथे मार्केटिंग फेडरेशन्स वगैरे होते. इथे बिर्ला कॉटसिनचा देखील प्रोजेक्ट आहे. इथं रेल्वे स्टेशनला जस्ट लागूनच. आणि त्या काळामध्ये मुख्य व्यापारपेठ ही खामगाव रेल्वे स्टेशन व्हावी म्हणून त्यांनी हा मार्ग जोडलेला खामगाव ते जलमकरिता स्पेशली. आणि मग जलम हा आपल्या पूर्ण ट्रॅकवरती सेंट्रल रेल्वेच्या ट्रॅकवरती असल्यामुळे जलमहूनच सर्व पूर्ण माल आपला इकडे तिकडे पूर्ण भारतात विदेशात वगैरे हा माल जायचा कापसाचा. त्यामुळे खामगावची फार मोठी जुनी कापसाची व्यापारपेठ आहे. आणि भविष्य बघितलं तर खामगाव रेल्वे स्थानकाचं तसं काही फार मोठं भविष्य नाही आहे. पण इन फ्युचर डेव्हलपमेंट आता बाजूलाच लागून काही डेव्हलपमेंट्स होत आहेत. गोडाऊन्स, वेअरहाऊसेस, काही गाड्यांसाठी ट्रान्सपोर्टेशनसाठी वगैरे काही हब बनत आहे. आणि असं ऐकण्यात आहे की खासदार साहेबांच्या मदतीनुसार किंवा खासदार साहेबांच्या भरघोस पाठिंब्यानंतर किंवा त्यांनी निधी केला आणि त्या निधीच्या अंतर्गत खामगाव जालना हा रेल्वे मार्ग देखील प्रस्तावित आहे. येणाऱ्या 2-4 वर्षाच्या काळामध्ये हा खामगाव जालना रेल्वे मार्ग जर का झाला तर सर्वांसाठी निश्चितच तो फार उपयोगी राहील, फायदेशीर राहील. आणि इथलं दळणवळण, व्यापार, हे जे खामगाव प्रसिद्ध केंद्र आहे त्या केंद्राचं काही ना काही आणि शेतकऱ्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात फायदा होईल. नंतर आपले भांडवलदार लोक, बिझनेसमॅन लोक, त्यांना देखील, व्यापारी वर्गाला पण हा फायदा येईल. आणि येण्यात येणाऱ्या वर्दळीला, वाहतुकीला, त्यांना देखील या गोष्टीचा फायदा आहे. अशीच पुढे एक आगळी वेगळी स्टोरी घेऊन खामगावची मी आपल्यासमोर हजर होईल. थँक्यू. बाय.